नमस्कार. इंटरनॅशनल योग दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. योग म्हणजे काय? युज्यते इति योगः अशी याची व्याख्या आहे. युज्यते म्हणजे जो जोडतो तो योग आहे. तर कशाला जोडतो? तर योग हा आपल्या मनाला आपल्या शरीराशी जोडतो, म्हणून त्याला योग असं म्हणतात. तर योगाचा हा एक खूप मोठा फायदा आहे की योगामध्ये माइंड बॉडी कोऑर्डिनेशन आहे. आपण जेव्हा योगासनं करतो, योगा म्हणजे फक्त योगासनं नाही, तो त्याचा एक भाग झाला. योगासनं हा फक्त एक भाग आहे. त्या योगामध्ये मेडिटेशन, प्राणायाम आणि योगासनं या तिन्हीला खूप महत्त्व आहे. आणि जेव्हा आपण योगा करतो अशा प्रकारचा, तेव्हा आपलं मन हे पूर्ण वेळेस आपल्या बॉडीशी जोडलेलं असतं. माइंड बॉडी कोऑर्डिनेशन असतं आणि त्यामुळे आपल्या मनाला रिलॅक्स व्हायला खूप मदत होते. योगामध्ये आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून आसनं करायची असतात आणि त्यामुळे आपल्या मनाला प्रेझेंट सिच्युएशनमध्ये राहायची सवय लागते. आणि अशामुळे ह्या पद्धतीने आपण योगा केला तर आपल्या मनातला स्ट्रेस खूप कमी होतो. आज आपण बघतो आहोत की अनेक व्याधी ह्या स्ट्रेसशी रिलेटेड आहेत. डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड, जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, त्याच्यामध्ये स्ट्रेस हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि हा स्ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्हाला नियमित योगा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, योगः कर्मसु कौशलम. योगयुक्त होऊन तुम्ही जर कर्म केले तर तुम्ही आयुष्यामध्ये सुखी व्हाल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये लौकिक आणि पारमार्थिक या दोन्ही सुखांची प्राप्ती होईल. म्हणून निरंतर योगाभ्यास हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि आपल्या मनाला शांत आणि स्थिर ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं मन जसं जसं शांत होत जाईल तसं ते षड्रिपूंपासून आणि विषयांपासून परावृत्त होऊन मनाला शांत आणि स्थिर राहण्याची सवय लागते आणि शांत राहून सुद्धा आपण आनंद मिळवू शकतो हे आपल्याला योगामुळे कळू शकतं. म्हणून योग करा आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त करून घ्या. नमस्कार. लिहिलेली आहे समदोषः